कितवीला आपण? ओके, आज पहिला दिवस वगैरे भेटणार आणि कितव्या बॅचवरती जागा पकडणार आज गेल्यावरती? शाळेचा पहिला दिवस आहे तर कसं वाटतंय? कितव्या बेंचवर बसणार तू? मी दुसऱ्या. ओके, आणि तू? दुसऱ्या. ओके, सोडण्यासाठी. तर तुझं नाव काय? नमस्कार मित्रांनो, सोजंगा तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजचा प्रवास आहे तर मागजन इंग्लिश स्कूल मागजन इथपर्यंत आपण चाललेलं आहे आणि शाळेचा पहिला दिवस आहे. तर आपण मुलांकडून जी काय आपल्याला माहिती भेटणार आहे ना, ते आपण शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची जी मजा असते ना, ते आपण शाळेच्या मुलांकडून आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, हाच आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि जर बघायला गेलात ना तर कोकणातील ह्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत, कारण प्रत्येक आपण हे कोकण दर्शन करून देणार आहोत. तो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच आपल्याला खाली कमेंट म्हणून आहे कमेंट बॉक्स, त्याला कमेंट नक्कीच करा. तर मंडळी आपला प्रवास मागजन शाळेकडे आहे आणि आपल्याला हे विद्यार्थी भेटलेत मागजन शाळेमध्ये जाताना. तर आजचा जो प्रवास असणार आहे मागजन शाळेमध्ये, तर राजचं नाव काय? राहुल कदम. आणि तुझं? दक्ष ठाकर. ओके, तर आज शाळेत चाललात तुम्ही, शाळेचा पहिला दिवस आहे तर कसं वाटतंय? कितव्या बेंचवर बसणार तू? मी दुसऱ्या. ओके, आणि तू? दुसऱ्याच. आणि आज रात्री पाऊस पण पडतोय तर काय वाटतं, महापूर भरेल काय? पाणी तसं भरलं आहे पण काय अंदाज नाही, नदीला पूर जास्त आहे. ओके पाणी भरेल. ओके, तर कसं माहिती आहे मित्रांनो, पाऊस पडला तर महापूर भरतो आणि त्याच्यामुळे मग मागजनमध्ये जर आलात ना तर महापूर भरल्यामुळे कासे, नारळ, पेडांबे त्या साईडची मुलं शाळेमध्ये जात ना, हो ना? हां, तर त्याच्यामुळे मग ते इथे रिक्स घेत नाही. मग शाळेचे जे शिक्षक असतात ना ते मग सोडण्यासाठी येत असतात. तर बरोबर आहे ना? तर पाहू आपण आता पुढले विद्यार्थी, बघू कोण कोण भेटणार आहेत ते. तर इथं खवल्या आलेला आहे आणि खवल्या, आज काय वाटेल ना पाऊस पडतोय मागजनमध्ये? मला असं वाटतंय पहिला दिवस शाळेचा आहे. ओके, तर मग आता या मुलांना पहिला दिवस पाणी भरले तर सुट्टी मिळावी असं म्हणजे मला तर कुठल्या वाटतंय. मुलांना? कासे मागजन की नारळ, मागजन, पेडांबे? पेडांबे या मुलांना सुट्टी मिळाली पाहिजे असं मला तर वाटतंय. ओके, म्हणजे महापुरात भरण्याची शक्यता आहे. आहोत मागजन स्टँडमध्ये आणि हे विद्यार्थी आहेत आणि त्यांना सोडण्यासाठी दोन ताई चालले आहेत. तर ताई, नाव काय तुमचं? तुझं? हां, तर कुठे चाललात तुम्ही? ओके, सोडण्यासाठी. तर तुझं नाव काय? ओके, आणि तुझं? तुझं? तू शाळेमध्ये नाही होता? कोणत्या शाळेमध्ये होते? ओके, मुंबईमध्ये. तर सोडण्यासाठी चाललं आहे दोघींना. तर ह्या दोघांना सोडण्यासाठी चालले आहेत ह्या दोघी ताई. तर कोणत्या शाळेमध्ये? मागजन इंग्लिश स्कूल मागजनमध्ये. हे मागजन इंग्लिश स्कूलमध्ये सोडण्यासाठी चालले आहेत. कोणतं? सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिशमध्ये आहेत आणि त्या साईडला मित्रांनो विद्यार्थी आहेत म्हणजे मागजन डेपोमध्ये. तर बससाठी वाट बघतात. कशाने जाणार? रिक्षाने की बसने? ओके, तर बसमध्ये तिकडे डेपोमध्ये गर्दी आहे आणि ते इथे थांबलेत वरती रिक्षा स्टँडला. तर आपण चाललो आहे आता खाल्ल्या साईडला आणि खालच्या साईडचा जो व्ह्यू असणार आहे ना तो भारीच असणार आहे आणि तो मित्रांनो पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आपण आलो आहे मागजन स्टँडमध्ये आणि मागजन स्टँडमध्ये आलेलं आहे आणि जे आजचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे बस इथे काय आलेली नाही, त्यामुळे आपल्याला सर्व इथे विद्यार्थी पाहायला मिळतात. तर असं बोललं ना तर मागजन इंग्लिश स्कूल मागजन किंवा ब्रुंबाड स्कूलमध्ये एक सेमी इंग्लिश आहे, तिथे पण मित्रांनो शिकण्यासाठी जात असतात. सावाडा, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी हेपर्यंत इथून शिक्षणासाठी मुलं जात असतात बसने आणि तो प्रवास असणार आहे मित्रांनो डेपोमध्ये. पाहू पुढे.
मला दादा इथे भेटलेला आहे. तर दादा नाव काय तुझं? आराध्य रोहित राजपूत. तुझं? थोडं मेंदू राऊत. ओके तुझं? ओके तर आज कोणत्या शाळेमध्ये होते? मागजन इंग्लिश स्कूल मागजन. आणि शाळेचा पहिला दिवस आजचा, तर कसं वाटतंय? मस्त. ओके तर कितव्या बेंचला म्हणजे शाळेमध्ये गेल्यावर कितव्या बेंचवरती बसणार? फर्स्ट. तू सेकंड. का सेकंड का? ओके तर मंडळी शाळेचा पहिला दिवस आहे आणि बस आली नाही तर काय वाटतंय? लवकर येऊ. लवकर यावी कारण का जरा शाळेत जाऊन मित्र येऊ दे आणि वर्ग कळू दे. ओके आणि पहिल्या बेंचवरती जागा भेटू दे. ओके तर मित्रांनो पाहू शकता हे दादा भेटले नाहीत. तर तुमचं नाव काय? संभाजी बेंड. ओके हे गाव मुलांसाठी आपण गाडी पण लगेच पाठवावी आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर अडचणी असतात किंवा कुठल्या गोष्टीचे ह्या मुलांसाठी काही असतील काही गोष्टी असतील तर खरोखर अगदी मुलं आपली शिकत आहेत आणि प्रत्यक्ष याच्यावेळी ह्या मुलांसाठी तर पर्सेंट बस पाठवून द्यावी. तर मंडळी आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि बसची वाट बघतात येते. तर त्यांची पण थोडीशी मुलाखत असणार आहे कारण कोणत्या बॅचमध्ये आणि कितवा बँच पकडणार हिची मजा जर आहे ना ते पहिल्याच दिवशी शाळेमध्ये गेल्यावरती समजते आणि आपल्याला नवीन मित्र भेटतात, नवीन मैत्रिणी भेटतात. तर त्यांची पण मजा, नवीन शिक्षक असतात तर आपल्याला पाहायला मिळणार असतात. नाव काय ताई तुझं? तुझं नाव काय ताई? जान्हवी महेश कातकर. ओके कितव्या बॅचला आहे म्हणजे कितवीला आहे? ओके तर आज जाऊन पहिल्या बेंचवरती जागा पकडणार. तू किती बॅचवरती जागा पकडणार आहे? 9वी. ओके तर किती बॅचला जागा पकडणार? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या की लास्ट? पहिल्या. ओके तर पहिल्या बॅचला जागा पकडणार आहे. आणि या साईडला जर आलात ना मित्रांनो तर इकडे बससाठी वाट बघते. तर काकी नाव काय तुमचं? ओके कुठपर्यंत प्रवास आहे आजचा? आणि ताई तुमचा? कुठपर्यंत जाणार आहे? ओके दादा तुमचं? जाधव. तर धन्यवाद. आणि ह्या साईडला जे विद्यार्थी आहेत ते सर्व लास्ट आहेत. तर मंडळी बघायला गेलात ना तर इथून जो प्रवास असतो ना तर शिकण्यासाठी म्हणजे कॉलेजमध्ये जाण्यासाठी चिपळूण, संगमेश्वर, देवरुख इथपर्यंत इथून मुलं शिक्षणासाठी जात असतात. तर त्या साईडला सावड्या कॉलेजमधले विद्यार्थी आहेत त्यांची पण थोडीशी मुलाखत असणार आहे तर पाहू. ओके तर त्यांच्या शाळेमध्ये सोडण्यासाठी आज चाललेलं तुम्ही. ओके तर ताई तुमचं नाव काय? ओके ताई तुझं? ताई तुझं नाव काय? ओके तुझं? रसिका केवडे. ओके तर ताई कितवीला आपण? ओके आज पहिला दिवस आहे, का वाटतंय? नवीन मैत्रिणी, नवीन सर वगैरे भेटणार आणि किती बॅचवरती जागा पकडणार आज गेल्यावरती? ओके ताई तू कितवीला आहे? 12वी. ओके कोणत्या कॉलेजला आहे? ओके ताई तू? 12वी. ओके तू कोणत्या कॉलेजला? माझी 12वी झाली. मी क्लासला जाते. ओके कोणत्या क्लासला जाते? MSc. ओके तर ही ताई MSc करते आणि हे सावाड्या कॉलेजला जात आहेत आणि तिकडे आपले दादा आहेत. तर नाव काय तुझं? ओके तर कुठे चाललाय? ओके ताई तुमचं नाव काय? ओके तुझं? ओके तर नवीन सबस्क्रायबर भेटलेलं आहे. तर कोकणातील हा नवीन प्रवास असणार आहे आणि तो प्रवास मित्रांनो मागजन शाळेपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण आता टॅटू चहाच्या इथे आलेला आहेत आणि मैत्री वडापाव. तर या साईडला मैत्री वडापाव आणि इकडे टॅटू चहा. तर मित्रांनो पावसामध्ये खूप थंडी लागते आणि थंडीतून आपण टॅटू चहाच्या इथून थोडासा गरम व्हायचं आहे आणि मग प्रवास मग मित्रांनो मागजन शाळेकडे जाणार आहेत कारण आपण जे मागजन डेपोमध्ये गेलो होतो ना तिथे आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि नवीन मित्र मैत्रिणी भेटलेले आहेत आणि ते मित्रांनो आहेत ना आजचा जो ब्लॉगच असा आहे की एकदम भारीच असणार आहे. शाळेचा पहिला दिवस आणि तो कसा असतो ना तो प्रत्येकाकडून म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आहेत ना त्यांच्याकडून माहिती पडणार आहे. आपण आलोय मागजन इंग्लिश स्कूल मागजनच्या गेटवरती आहोत, मेन गेटवरती आहोत आणि तिकडं सेकंडवाला गेट आहे. तर मित्रांनो आपण जर बघायला गेलात ना जो आजचा प्लॅन होता की आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांची मुलाखत घ्यायची की शाळेचा पहिला दिवस कसा असतो
पण तो मित्रांनो आपल्याला मागजन स्टँडपर्यंत आपल्याला मिळालेला आहे, कारण अगोदर इथे शाळा भरलेली आहे, कारण तिकडनं येईपर्यंत आहेत ना खूप लेट झाला आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला विद्यार्थी भेटले नाहीत. कारण इथला जो व्हिडिओ असता ना तर एक नंबर झाला असता. तोपर्यंत आपण ह्या साईडला काका आहेत आणि जेव्हा आपण या शाळेमध्ये होतो ना तेव्हा या काकांचं इथे शॉप म्हणजे खूप जुनं आहे. म्हणजे असं बोललं ना तर इथे पेन, वया, इतर काही गोष्टी आहेत ना शाळेसाठी शिक्षणासाठी जे लागणारे कंपास बॉक्स वगैरे आहेत ते इथे भेटले जातं आणि इथपर्यंत आहे ना ते आपल्याला हे अजूनपर्यंत हे ते शॉप पाहायला मिळतं. तर थोडीशी काकांची मुलाखत घेणार आहात आणि काका काय बोलत आहेत ते पण आपण पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव शंतनू भागवत. गेले 15 वर्ष मी हा व्यवसाय इथे करतो, पण त्याच्या आधीपासून 36 वर्ष आम्हाला इथे झालं. हा समोर आत्ता तुमचा व्हिडिओ करणारा माणूस हा माजी विद्यार्थी आहे, आमच्या समोर शिकून गेलेला आहे. पण पहिल्यासारखी आता गंमत राहिली नाही, धंदा पण तसा पहिल्यासारखा राहिला नाही. पहिल्यांदा वह्या, पुस्तकं, गाईड, आता काय गव्हर्नमेंट सगळं फुकट देतं. पास पण फुकट, 8वीपर्यंत मुलांना सगळं मोफत सगळं मिळतं. त्यामुळे आता धंदा थोडा कमी झाला आहे, पण आम्ही अजून टिकून आहोत. मिळेल ते याच्यामध्ये समाधान मानणं हा आमचा धर्म आहे. आज 36 वर्ष आम्ही इथे उभे आहोत. मुलांचा रिस्पॉन्स चांगला असतो. जरा संस्थेवालेमध्ये कमी जास्त मध्ये गेट बंद होतं 10 वर्ष, आम्हाला जरा धंद्याचा प्रश्न पडला. आता गेट उघडा आहे, म्हणजे मुलं बाहेर येतात. जरा बरोबर आहे, मुलांच्या दृष्टिकोनातून केलेलं होतं ते, पण मुलांना कोंडून काय उपयोग नाही हल्लीच्या. जर बघायला गेलात ना तर ह्या काकांचा खूप वर्षापासून असा हा बिझनेस आहे. कारण जी पहिली जी मजा होती ना, म्हणजे असं बोलतात ते की जे पहिला धंदा खूप व्हायचा, कारण गेट वगैरे दोन्ही खुल्ले असायचे आणि मग आता काही 5-6 वर्षापूर्वी गेट बंद झाले, कारण ॲक्सिडेंट वगैरे व्हायला लागली होती गाड्यांचे प्रवास. कारण मित्रांनो गाड्यांचा प्रवास का म्हणजे ॲक्सिडेंट का व्हायला लागले तर आपल्या शाळेच्या आवारामध्ये पहिले गतिरोधक नसायचे, त्यामुळे गाड्या आपल्या फास्ट जायच्या. आणि आता मित्रांनो गतिरोधक असल्यामुळे वाहने चौकात जातात, कारण अजून 1-2 गतिरोधक असते ना तर काही गाड्या फास्ट जाण्याची शक्यताच नव्हती असं मला तरी वाटतं आहे. कारण मी शिकून गेलेलो आहे इथून आणि तेव्हा मित्रांनो गतिरोधक काहीच नव्हते आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे किंवा सायकलवरून पडायचे वगैरे हे असं होऊन जायचं. पण मित्रांनो आता जर बघायला गेलात ना तर इथे गतिरोधक आहेत मोठे मोठे, त्याच्यामुळे वाहने चौकात जातात. अजून इकडे 1-2 असते तर बरं असतं, कारण शाळेच्या मुलांसाठी थोडंसं बाहेर येण्यासाठी मिळालं असतं की दुकानामध्ये काय जर लागलं किंवा पेन्सिल, पेन किंवा इतर काही वही वगैरे तर लगेच घेऊन जाऊ शकते. कारण मित्रांनो त्याच्यामुळे थोडासा अभ्यास अटकत जातो. पेन संपला तर दुसरीकडे मागायला लागतो. तर इतर ह्या अशा गोष्टी होत असतात आणि मुलं चालले शाळेतून म्हणजे त्यांची प्रार्थना वगैरे होत असणार ते आपल्याला पाहायला मिळते. तर पहिला दिवस आणि मित्रांनो लेट झालं इथपर्यंत यायला, कारण मागजनातून व्हिडिओ बनवत येईपर्यंत इथं झाला लेट आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला विद्यार्थी इथे भेटलेले नाहीत. पण नेक्स्ट टाईमला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण असेल. तो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओ इच्छा नवीन वाटा.